मांत्रिक तर तयार झाला यायला. काही पोरं कुठे जाऊन बसलेत कोणा माहिती, 4-2 जण हाताखाली पाहिजेत. म्हणजे त्याला एकदा समजून ये, सगळ्या लोकांना त्यासमोर कळल काय ते. आणि वैभव का, ए ए वैभव, वैभव ना ये यार, ये लवकर. मांत्रिकाकडे गेलतो. बर. त्याला समधी गोष्ट समजावून सांगितली. बर. त्याला म्हणलं असा असा प्रकार आहे, अमुक अमुक शेतामध्ये आहे, आणि हे स्वतः मी डोळ्यानं पाहिलंय, आणि हे कुठं थांबवावं लागतंय. सरपंच, मग तांत्रिकाला आणला तुम्ही, तांत्रिकासहित आपल्याला जोड पाहिजे तर ना. अरे जोडपायचा टाइम निघून गेला. तसल्या संकटातून निघालो, सावरलो मी, आणि मी सुपारीच घेतली त्या गोष्टीची. बघ आता मांत्रिकाला न्यायचा आणि त्याचा पार फडशाच पाडायचा, कोणाला म्हणून तकलीफ होऊ नये पुन्हा. माझं काय सरपंच काम. आणि तू यावं लागतंय, पूजा काय करायची कर. जाऊ घे. त्याला सांगितलं बर. तर 4-2 पोरं तुमचे आणखी कोण असतील समजा घेऊन ये. त्याने येतो म्हणलाय. थोड्या वेळे घंट्याभरामध्ये तिथं जाऊन समधी पूजा बिजा मांडून का नाही एकदाचा साक्षमोक्ष करू. जाऊ. अरे लोकाला जाय न बोलाय न कराय न कामधंदा राहिला. माझ्या मागं तुम्हाला सांगतो फिरतीवर राहणार माणूस भीतीनं आजारी पडलो तर ती जायचंय आपल्याला. जाऊ. हा नंबर 1 का. अरे नंबर 1 तांत्रिक आहे ती. मग सरपंच भेटले होते मला. गेलो तिथे समजा, अरे बघितलं समजा माझा बोलता बोलता त्यानं कोंबडं पार केलं म्हणलं तर समजी बाग बघ हुडकला. आला म्हणला नंबर 1 का आहे. वाट लागली आता, सगळ्या गावाची वाट लागायची. नाही सांग रे. नाही लय झाली मग तांत्रिक ते. होय. हा सरपंच माणूस आहे. सरपंच ही तर मांत्रिक तर चांगला आहे ना हो. अरे मी 4-5 गावामध्ये चौकशी केली, समजाने ह्याच नाव सांगितलं. होय. मी बिंदा जावा म्हणले सरपंच. होय. हा नाही नंबर 1 झाली माय म्हणले, इलाज करणार माणूस म्हणून. मग घरी गेलो त्याच्या. त्याचा सगळा समजा बघितला कोटाना, खात्री पटली की माणूस बरोबर करतोय म्हणून. होय. तांत्रिक लय झाली माहिती असं. सरपंच भेटले दुपारी मला. हो. बोललो मी सरपंचाला. सरपंच एकाची वाट लावली आहे बरं त्या भूतानं. अख्या गावाची वाट लागायची नाही तर. आपली लागली नाही का, मानलंय कशा पाहिजे ह्याला. होय. लय चांगला माणूस आहे. बघ ह्याची विद्या मग मला सांग. होय. हा तिथं पाहिजे नाही नाटक करून टाकतो. बरं का. हा चला. आता मी आलो. आता तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही. हो. काय असले हे काय असले 10 भूत पळवतो आम्ही. होय. हा सगळे भूत तुम्हाला आता इथून त्याला पळून लावल्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही. मग हा म्हणलं. हो. हा. चला तुम्ही. चला. जागा कुठे आहे पहिले ते दाखवा आम्हाला. चला जागा तिकडे जागा. चला. अरे वय भाऊ, खरेच तांत्रिक आहे का चांगला. चांगला आहे. चला चांगला आहे. चला लय झाली माय. होय. चला. अरे नाहीतर आपली वाट लावली मला तर लय अजून बी भीती. नाही चला काय होत नाही. चला हाव की आपण एवढे जण हो ना आपण. खरं वाटणार बघा. नाही चला. होऊ तर ती कार्यक्रम मग तुला कळेल. आलं का नाही तुमचं ठिकाण. हो काय. हो का इथंच आहे आले. हो का. इकडे हो का इकडे. दिसायला इथं मलाच भीती वाटायली. इथं आहे म्हणलं. चला. हे बघ हीच ती जागा आहे बघ. हा येत आहे का जागा. हेच आहे.
काही हट. ही जागा आहे बघा तुमची. तुम्हाला झपटलेली हेच जागा आहे. त्याला सोडणार नाही मी आता. त्याला काढूनच हाकलणार आहे. त्याला काढून हाकलल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. मला पूजा मांडावं लागतं इथं. होम बनवावं लागेल मला. होम बनवून त्याला बघा त्याला कसं पळून. हा माझ्या शक्तीनं त्याला पळून लावतो. नाही पळून लावल्यावर मग बघ. खरं हट. नारळ द्या. घ्या हे नारळ शिवाराला बांधा. लिंब द्या. साऊडेर बांधायचं लिंब द्या. लिंब काय नाही. लिंब लिंब. धरा लिंब. गावावरून ववाळून टाका कापून. काय झालं? काय नाही बघा, मला भीती वाटायली आता. रात्री काय बी करायले. थांब थांब पांडवा जरा. दम जरा. झाला झालं जोड राहिलं. थांब थांब. सगळे मंत्र म्हणला मी आता. काय सरपंच? बर बर. हा तर काहीच घाबरायचं नाही आता. आता काही चिंता करायची गरज नाही. आता मी पळवलंय त्याला. काय आता सगळं क्लिअर झालं आता गावातलं. हा मी तर गाववाल्याला उल्लेख काढलो. आता जर काही झालं नाही तर बरं आहे. नसर लोक लय मारतील बघा गावाचे.
सरपंच पाय तुटून